हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात? तर आज बनवणार आहे पण बड्डे स्पेशल व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी। त्याच्यासाठी मी 1.25 किलो तांदूळ आहे, अर्धा ते पाऊण किलो पनीर आहे आणि हे अर्धा किलो सर्व भाज्या आहेत। तर अर्धा किलो घेतलेला आहे शिमला, त्यासाठी घेतलेला आहे मी लसूण, अद्रक, मिरचीची पेस्ट, चवीनुसार तुमच्या तिखट असं जेवढं पाहिजे तेवढं। नंतर मी घेतलेलं आहे 1/2 किलो मटर, 1/2 किलो गाजर टाकलेलं आहे, पुदिना, कोथिंबीर घेतलेला आहे चवीनुसार, थोडा एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि अजून थोडीशी लसूण अद्रकची फक्त पेस्ट वरून टाकलेली आहे। 2 चम्मच मिरची पावडर वापरलेली आहे याच्यासाठी आपण व्हेज बिर्याणीसाठी पनीरच्या। थोडा शाईन बिर्याणी मसालाही आपण टाकलेला आहे, टाकून घेतलेला आहे। नंतर अर्धा किलो आपल्याला दही वापरायचं आहे ह्याच्यासाठी आणि ह्याच्यासाठी मी पाऊण किलो कांदे घेतलेले आहेत। अर्धे कांदे मी तळलेले आहेत आणि अर्धे कांदे मी फोडणीला टाकणार आहे आणि टोमॅटोही मी पाऊण किलोच घेतलेला आहे आणि दही अर्धा किलो घेतलेलं आहे। बघा, शाईन बिर्याणी मसाला टाकलेला आहे, मीठ चवीनुसार टाकलेला आहे। आता पनीर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे, कारण का पनीर वेगळं मॅरिनेट करून आपल्याला लेअरमध्ये टाकायचं आहे। तर हे बघा, ही तळलेला कांदाही टाकून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ वगैरे। बघा, हे दही टाकलेलं आहे। तर छान आपण मॅरिनेट करून घेऊया। पनीर वेगळं मॅरिनेट करायचं आहे आणि पनीरला बटरमध्ये थोडंसं वरती खालती गरम करून घ्यायचं आहे, कारण का पनीर जास्त फ्राय नाही करायचं, नाही तर ते चिवट होतं त्याच्यामुळे। आणि भाज्यांना फक्त एक वाफ द्यायची। कांदा टोमॅटो चांगला छान बारीक झाला ना, भाज्यांना 5 ते 10 मिनटं फक्त थोड्याशा ह्याच्यामध्ये करून घ्यायचं आहे, कारण का भाज्या नाही तर बोळ होतील सर्व। हे बघा, आता आपण पनीर घेतलेलं आहे, पनीर कापून आपण मॅरिनेट करून दुसऱ्या पॅनमध्ये परतायला ठेवूया। आता आपण कांदा वगैरे टोमॅटो छान बारीक नरम करून घेऊया। पहिला कांदा टाकूया फोडणीला, दालचिनी, लवंग वगैरे, तेजपत्ता हे तेलामध्ये, तेल गरम झालं का टाकूया। हे बघा, थोडासा खडा मसाला टाकायचा फोडणीमध्ये। आता कांदाही आपण फोडणीला टाकून घेऊया आणि कांदा छान नरम झाल्यानंतर आपण टोमॅटो टाकायचा आहे फोडणीमध्ये। लाल मिरची पावडर वगैरे काहीच टाकायची नाही, कारण का आपण सगळी भाजीला बरोबर लावलेली आहे, त्याच्यामुळे फोडणीमध्ये फक्त कांदा टोमॅटो आणि हे भाज्या फक्त छान नरम करून आपल्याला घ्यायच्या आहेत। हे बघा, ही कांदा छान आपला परतून झाला ना सॉफ्ट, तर आपल्याला टोमॅटो वापरायचा आहे, टाकायचा आहे परतायला। हे बघा, कांदा आपण छान नरम करून घेऊया। हे बघा, टोमॅटो पण आपलं छान झालेलं आहे। आता ते भाज्या सगळ्या मॅरिनेट करून ठेवलेल्या, ते छान 5 ते 10 मिनटं आपण परतून घेऊया, एक वाफ देऊन घेऊया। आणि पनीर मॅरिनेट करून वेगळं लसूण, अद्रक, लाल मिरची पावडर वगैरे, किचन किंग मसाला लावून पनीर बटरमध्ये आपल्याला बाजूला वेगळं करून घ्यायचं आहे, भाज्यांमध्ये घ्यायचं नाही, तर पनीर सगळं विरघळून जाईल आणि दम दिल्यानंतर ही पनीर ना सगळं बोळ होऊन जाईल। त्याच्यामध्ये पनीरचा लेअर फक्त वरतीच लावायचा आहे, जास्त खालीपर्यंत लेअर लावायचं नाही आहे, आपल्याला दम बिर्याणी करायची आहे। तर बघू शकता, आता पॅन ठेवलेला आहे आणि पनीरला सगळं आपण लावून घेतलेलं आहे, किचन किंग मसाला, लाल मिरची पावडर, हळद, मीठ चवीनुसार। आणि हे बघा, बटरवरती आपल्याला पनीर आपण परतायला ठेवलेले आहेत बाजूला। माझ्या बड्डे स्पेशल ही मी व्हेज बिर्याणी फर्स्ट टाईम बनवलेली, पण इतकी सुंदर झाली ती, इतकी सुंदर ना,
एक नंबर झालेली, म्हणजे आपण हॉटेलमधून पण आणतो ना त्याच्यापेक्षाही भारी झालेली. तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा की कशी झालेली ती बिर्याणी. हे बघा, भाज्या पण आपल्या छान एक वाफ लागलेल्या आहे, बघू शकता. आणि पनीरही आपलं छान परतून झालेलं आहे नॉर्मल बटरमध्ये, आणि भाज्यांनी तेल सोडलेलं आहे, बघू शकता. आणि आपण राईस पण करून घेतलेलं आहे, 1.25 किलो राईस टाकलेला आहे बिर्याणी बनवायला. बघा, भाज्या आपल्या छान झालेल्या आहेत बनवून. आता राईस आपला हे बघा तेल सोडलेलं आहे भाज्यांनी. आता आपण बिर्याणीचा लेयर लावायला घेऊया. कांदाही आपण तळून ठेवलेला आहे आणि राईसही आपण बनवून ठेवलेला आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ते शूट नाही केलेला राईसचा व्हिडिओ. तर बघू शकता आता आपली भाजी रेडी झालेली आहे, पनीर पण आपलं रेडी झालेलं आहे. तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा 10 मिनटं ते 15 मिनटं गरम करायचा. नंतर हे बघा आपलं पनीर पण झालेलं आहे. टोपाला आता आपण बटर लावून घेऊया, कारण का भात वगैरे खाली चिपकतो, त्याच्यामुळे थोडंसं बटर किंवा तूप लावून घ्यायचं. आणि तुमच्याकडे तेल नसेल तर तेल पण लावू शकता. मी तर हमेशा माझ्याकडे बटर कम्फर्टेबल असतंच घरामध्ये, त्याच्यामुळं मी बटरच लावते. तूप वगैरे माझ्या मुलांना आवडत नाही, त्याच्यामुळे मी बटर वापरते. हे बघा, आणि ह्याच्यामध्ये फूड कलर वगैरे पण मी काहीच टाकलं नाही, तरीसुद्धा बिर्याणी एक नंबर म्हणजे लाजवाब झालेली होती. म्हणजे मी म्हणजे मला आवडत नाही असं बिर्याणी, पण तरी पण मी काल खाल्ली, कारण का मला खूपच आवडली. म्हणजे फर्स्ट टाईम म्हणजे एवढी क्वांटिटी केली 1.5 किलोची राईसची, पण एक नंबर बिर्याणी झालेली. तर हे बघा, टोपाला आपण बटर लावून घेतलेलं आहे. आता भाताचा लेयर लावायचा आहे. नंतरनं कांदा, पुदिना, कोथिंबीर आणि नंतरनं भाज्या सगळ्या टाकायच्या आणि पनीर एकदम लास्ट टाकायचे भाताचं. हे बघा, भाताचा लेयर आपला लावून घेतोय आता आपण. आता आपल्याला थोडासा तळलेला कांदा टाकायचा आहे, पुदिना, कोथिंबीर आणि भाज्या आपण मॅरिनेट केलेल्या होत्या, ते छान भाज्या बनवून घेतलेल्या होत्या ना, ते आता भाजीचा लेयर लावायचा आहे आपल्याला. हे बघा, आता भाज्या सगळ्या टाकून घेऊया राईसवरती. आणि नंतर वापस राईस, कांदा, पुदिना आणि कोथिंबीर येईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला पनीर टाकायचं आहे. कारण का पनीर पहिले टाकलं तर ते जास्त दम दिला का पनीर सर्व बोळ होईल, म्हणून लाटच्या लेअरमध्ये पनीर वापरायचं आहे आपल्याला. आणि बिर्याणी पण एकदम छान अशी म्हणजे ओलसर वगैरे झालेली आणि अशी ड्राय वगैरे झाली नव्हती, खूप छान झालेली बिर्याणी. तर हे बघा, कोथिंबीर, पुदिना आपण टाकलेला आहे, थोडासा कांदा तळलेला आहे आणि हे बघा आपण पनीर टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आता राईस टाकून घेऊया. हे बघा, आता राईस टाकलेला आहे, अजून एक लेयर लावूया. आणि आता पुदिना, कोथिंबीर आणि कांदा फ्राय केलेला टाकून घेऊया. हे बघा, बघू शकता
तर तुम्हाला कसा वाटला मेनू दम बिर्याणी पनीर बिर्याणीचा ते मला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते नक्की कमेंट आणि शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तर बघू शकता आपली बिर्याणी आता सगळं लेअर वगैरे लावून झालेलं आहे. तर हे बघा, आता आपण हे लास्टचं आहे सर्व. आता हे आपण दम द्यायला ठेवूया. हे बघा, तर बघू शकता तवाही गरम झालेला आहे आपला. बिर्याणी आपला आता दम द्यायला ठेवलेलं आहे. लास्टचं सगळं तेल वगैरे कढईचं पुसून टाकलेलं आहे. हे बघा, छान आपलं रेडी झालेलं आहे. आता एक 20 मिनिट आपल्याला दम द्यायचा आहे बिर्याणीला आणि नंतर आपण खोलून बघूया. हे बघा, बघू शकता हे बघा, हा झालेला आहे. आता राईस आपला सर्व लावून थोडंसं आपण होल पाडून घेऊया, कारण का तेल वगैरे पुरं खाली उतरतं दम दिल्यानंतरनं आणि राईस एकदम सॉफ्ट आणि नरम होतो, खाताना ड्राय वगैरे होत नाही आहे. आणि आपण आता कोळसा ठेवलेला आहे जाळण्यासाठी. त्याला या बिर्याणीला आपल्याला स्मोक द्यायचा आहे, कारण का बिर्याणी खूप छान लागते. तर मी हमेशा बिर्याणीला बटर चिकनला वगैरे देते. तर तुम्ही बघू शकता आता आपण कोळसा ठेवलेला आहे गरम करायला. हे बघा, आता आपण झाकून ठेवूया ह्याला. पेपर तर जवळ थोडासा बंद झाला का ह्याच्या आत थोडं मग आपण पेपर झाकूया. हे बघा, कारण का खूप आग आहे, नाही तर पेपर जळून सगळा आपल्या बिर्याणीमध्ये उतरेल. तर आपण थोडंसं झाकून घेऊया थाळीनं, नंतर ना आपण पेपर टाकूया. तर हे बघू शकता आता ही आग विझलेली आहे आणि बिर्याणी पण आपली दम देऊन रेडी झालेली आहे. तर बघू शकता हे बघा, आता आपण झाकलेला आहे पेपर आणि बिर्याणी झालेली आहे आपली दम देऊन. तर बघू शकता आता हे पेपर आपला टाकलेला आहे. आता बिर्याणी झाकून ठेवलेली आहे आणि बिर्याणीला अर्धा घंटा ठेवलेला आहे, 20 मिनिटाच्या. तर हे बघा, आता हे दम पण आपल्या बिर्याणीला देऊन झालेले आहे. तर आता आपण बिर्याणी खोलून बघूया ती कशी झाली ती. आणि हे बघा, तर ही दिलेला आहे स्मोक कोळशाचा. तर बिर्याणी आपली रेडी झालेली आहे 20 मिनिटानंतरनं. बिर्याणीला खूप छान दम दिलेला आहे. तर हे बघा, बिर्याणी किती छान दिसते बघू शकता. तर आता केक वगैरे तर माझा कापून झाला. केक तर मी कापला नाही आहे. पहिले मी कुणालला डबे भरते आणि नंतर ना आपण केक कापूया, कारण का कुणालला खूप चायनीजच्या गाडीवरती जायची घाई होती, कारण का तिकडं कोणच नव्हतं. त्याच्यामुळे हे बघा, मी त्याचे टिफिन भरलेले आहे बिर्याणीची आणि तो तिकडंच जेवतो, तो कारागीर वगैरे. अजून एक मुलगा आहे तो. तर बिर्याणीचा मेनू तुम्हाला कसा वाटला तर नक्की मला कमेंट आणि शेअर करत जावा. माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते नक्की मला कमेंट करा. माझ्या बोलण्यामध्ये खूप म्हणजे चुका होतात, तर प्लीज समजून घ्या, कारण का मी कधी म्हणजे अशी कधी बोललीच नव्हती. त्याच्यामुळं मला असं कम्फर्टेबल असंही म्हणजे बोलता येत नाही आहे. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.